खरं तर संसार असाच असतो मंडळी. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पाहिजे, थोडीशी साखर पाहिजे, थोडंसं लोणचं पाहिजे. हे सगळे फ्लेवर जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थानं हा संसार मजेदार होतो. तर याच विषयाला घेऊन एक नवीन सिनेमा येतोय, ज्या सिनेमाचंच नाव आहे शुगर सॉल्ट आणि प्रेम. तर मंडळी आज माझ्या कॅफेमध्ये शुगर सॉल्ट आणि प्रेम या चित्रपटाचे सगळे कलाकार आलेले आहेत. सगळेच कलाकार तितकेच प्रेमळ आहेत आणि इतका मला आनंद झाला आज की इकडे सगळं प्रेमाचं वातावरण असणार आहे. कारण सिनेमामध्ये खूप दिग्गज अभिनेते आहेत आणि खूप सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्री सुद्धा आहेत. आणि अभिनेत्री इकडे येणार आणि त्या सुंदर असतातच, त्यामुळे मला किती आनंद होतो हे तुम्हाला माहितीच आहे. विनोद सोडूयात, आता आपण कार्यक्रमाकडे वळूयात. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी सुरुवातीलाच आमंत्रित करणार आहे या चित्रपटामध्ये सौम्य ही व्यक्तिरेखा साकारणारी क्रांती रेडकरला. छान वाटतं. आय थिंक चला हवा येऊ द्या हा एक असा कार्यक्रम आहे जो येणाऱ्या सिनेमांना एक खूप चांगला मंच देतो, जे मला काकणच्या वेळेस खूप स्ट्रॉंगली जाणवलं. कारण की पूर्ण सिनेमाची आमच्या पब्लिसिटी एक तरफ आणि चला हवा येऊ द्याचा रिस्पॉन्स एक तरफ. तर हॅट्स ऑफ ह्या पूर्ण कार्यक्रमाला. तुझा हा नवीन सिनेमा आलेला आहे आणि खूप चर्चा आहे, कारण तगडी स्टारकास्ट असलेला हा मराठीतला सिनेमा आहे शुगर सॉल्ट आणि प्रेम. तर काय आहे साधारण सिनेमा? ह्युमन रिलेशनशिप्सबद्दल गोष्ट आहे. 3 कपल्सची गोष्ट आहे आणि अनेकदा खूप छान बाहेरनं खूप छान आणि सुखी दिसणारे कपल्स त्यांच्या जेव्हा आपण खऱ्या आयुष्यात डोकावतो तेव्हा आपल्याला खूप कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स दिसतात. आणि हे मला असं वाटतं की 99.99 कपल्सच्या बाबतीत हे खरं आहे की जसं दिसतं तसं नसतं. पण ह्या कॉम्प्लेक्सिटीज काय असतात, त्यांना ओव्हरकम कसं केलं जाऊ शकतं आणि ॲट द सेम टाईम एकमेकांना जपून पुन्हा एकदा छान संसार कसा करता येऊ शकतो ह्याच्यावर भाष्य करतो हा सिनेमा. क्या बात आहे. क्रांती सोबत आणखीन गप्पा मारायच्या आहेत. आता मी क्रांतीला विनंती करतो, तू खूप सुंदर दिसतेस, प्लीज आमच्या सोबत बस. जोरदार. थँक्यू. तर क्रांती आज इथे आलेली आहे, पण क्रांती सोबत जास्त मला फ्लर्ट नाही करता येणार, कारण ती एकटी आलेली नाहीये. ती तिच्या मिस्टरांना सुद्धा घेऊन आली आहे. म्हणजे या सिनेमातल्या मिस्टरांना ती घेऊन आलेली आहे. तर आता मी एका अशा अभिनेत्याला या मंचावरती आमंत्रित करणार आहे जो चला हवा येऊ द्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या मंचावरती येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करत प्रसाद ओक यांचं. काय होतं की मला कोणी सिनेमात घेत नाही, मला कोणी नाटकात घेत नाही, त्यामुळे मला तुम्ही कोणी बोलवतच नाही इथे. मला खूप इच्छा असते या कार्यक्रमात यायची. खरं रे. पण आज पहिल्यांदा संधी मिळाली. डेटच मिळत नाही रे याची डेटच मिळत. आम्ही सतत फोन करतो की प्रसाद कधीतरी डेट दे यार आमच्यासाठी. एक छोटासा आमचा कार्यक्रम आहे, चला हवा येऊ द्या. तुमच्यासारखे मोठे लोक आले तर आमचा कार्यक्रम मोठा होईल. थोडी डेट दे यार आमच्यासाठी. आज पहिल्यांदा हा चेहरा सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आज सगळे म्हणजे बराक ओबामा पासून ते सगळे आज बघण्यासाठी उत्सुक आहेत की आज पहिल्यांदा प्रसाद ओक आम्ही बघतोय. तेव्हा खरंच खूप मजा येते, त्यामुळे आम्हाला खरंच आनंद होतो जेव्हा जेव्हा तू येतोस. थँक्यू. आणि एक नवीन सिनेमा तू घेऊन आलास शुगर सॉल्ट आणि प्रेम. तर तुझा कसा अनुभव आहे? उत्तम अनुभव होता. गंमत अशी झाली की या सिनेमाच्या निमित्ताने मी माझी खूप जुनी मैत्रीण सोनाली कुलकर्णी पुण्यापासूनची, तिच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं. म्हणजे याच्यानंतर मी अगबाई आराईच्या शूट केला आणि तो आधी आला, पण याचं शूटिंग आधी झालं. माझा तितकाच जुना मित्र समीर धर्माधिकारी पुण्यापासूनचा 15-20 वर्षांपासूनचा मित्र, त्याच्यासोबतही मी पहिल्यांदाच काम केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी बायको या चित्रपटातली क्रांती रेडकर, तिच्याबरोबरही मी पहिल्यांदा काम केलं. अशा या मंचावर सुद्धा तू मंचावर, म्हणूनच या मंचावर मी पहिल्यांदा येतो. त्यामुळे खूप मस्त एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल या चित्रपटाचा. आता मी विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस. प्रसाद साठी. थँक्यू.